काय भयंकर दिसतंय. असं बांधेल ना तोंडाभोवती गुंडांसारखं. ते समुद्रातले चाचे असतात ना, तसं दिसतंय तुम्ही. दिसण्यापेक्षा ना इतर गोष्टीही महत्वाच्या असतात. आता जर या एसी मध्ये मला सर्दी झाली तर त्याचं काय करणार? लगेच मला अक्कल शिकून. एकतर तुम्हाला बघून मी आधीच घाबरलोय. एसी आता ठरलंय ना 25. 22 चालेल का? नाही जाळणार. तुम्हाला श्वास घेता येतोय ना? माझा विचार करू नका, स्वतःचा सायनस बघा. गोळ्या आणल्यात मी माझ्या. हेच खरं आयुष्यभर. काय? काही नाही, मोठ्यांनी बोला ना. मी मोठ्यानेच बोलले. ऐकू नाही आलं मला. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. या स्कार्फ मुळे ऐकू येत नाही. एक प्रकारे बरंच आहे, प्रवास सुखाचा होईल आपला. अजून तरी असं काही वाटत नाही आम्हाला. बघू पुढे. काय टॉर्चर आहे. काय म्हणालात? छे, मी माझी काय हिंमत आहे तुम्हाला काही म्हणण्याची. अशा डोळे वटारून बघू नका माझ्याकडे. हा, एसी नव्हतं वाढवत मी. ठीक आहे. ठीक नाहीये. आता काय झालंय? तो तो स्कार्फ आधी काढून टाका चेहऱ्यावर. ते असं नाक तोंड दाबून तुम्ही स्कार्फ बांधलाय, तुम्हाला असं गुदमरायला होत नाहीये का? तुमच्याकडे बघून मलाच गुदमरायला झालंय. पण मुळात तुम्ही माझ्याकडे का बघताय? कारण गाडीत दोघंच होत ना आपण. मग लक्ष जाणारच तुमच्याकडे. आणि गेलं की असं पटकन दचका लावतंय. कुठल्याही क्षणी हातात मेणबत्ती घेऊन तुम्ही गाणं म्हणायला लागाल असं वाटतंय मला. तो स्कार्फ काढा आधी. हा स्कार्फ माझा आहे, मी लावलाय माझ्या नाकातोंडावर. त्यामुळे तो मी ठरवीन कधी काढायचा. अशाने मेंदूला तुमचा ऑक्सिजन पुरेसा मिळणार नाही. तुम्ही जर का आता काचा उघडल्यात ना, तर मी आत्ताच्या आता स्कार्फ काढेन. हवेबरोबर धूळ वाळू सगळे. एसी बंद होणार नाही, काचा उघडणार नाही. फाईन. मग आता हा स्कार्फही निघणार नाही. तुम्हाला घाबरायचं आहे तर घाबरा.